अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर मी सुप्रेश तोळे नावाने माझं चॅनल आहे। तर माझ्या चॅनलवरती आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर दिवाळी नजदीक येत आहे। आपण रोज काही ना काही सेवा करत असतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो किंवा आहे ही लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण सेवा करत असतो। म्हणजे प्रत्येक दिवाळीला आपण सेवा करत असतो। म्हणजे आपण जर स्वामी केंद्रात जात असाल तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीतही आपल्याला सेवा करायसाठी सांगत असतात। तर दिवाळीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये जी अवलक्ष्मीचा वास जर असेल, चुकून माकून जर तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मीचा वास असेल तर ती अवलक्ष्मी घरातून बाहेर जावी आणि लक्ष्मी पूजनाच्या टायमिंगला आपली लक्ष्मी जी शुभ पावलाने आपल्या घरात येणार आहे तिचं आपण स्वागत कसं करायचं याच्यावरती पण पुढे पुढे व्हिडिओ येतच जाणार आहेत। पण अवलक्ष्मी घरातून बाहेर काढायची आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात सतत राहावा याच्यासाठी आज मी तुमच्याबरोबर एक सेवा शेअर करणार आहे। ती सेवा प्रत्येक गृहिणीने करायचीच आहे। तुम्हाला जर वाटत असेल घरात सुख शांती समृद्धीने सतत भरभराट असावी, घरात मुलांची चिडचिड नको, किरकिर नको, घरातील सर्व सदस्य कंटिन्यू हसतमुख राहावे असं जर वाटत असेल तर घरात पैशाची टंचाई नसावी। त्याचबरोबर पैसा हे सर्वस्व नाहीये, पैशाबरोबर मानसिक सुख आणि शांती सुद्धा आवश्यक आहे। घरात जर लक्ष्मीचा वास असेल तर घरात सतत प्रसन्नता तुमच्या राहणार आहे। घरातील वातावरण पण एकदम निर्मळ होऊन पवित्र होऊन राहणार आहे तुमच्या घरातील वातावरण। त्याच्यासाठी आपल्याला आहे ना येत्या अष्टमीपासून एक सेवा करायची आहे। तर ती सेवा कोणती आहे हे मी सांगणार आहे। अष्टमी ते अमावस्या आपल्याला ही सेवा करायची आहे। तर त्याच्यासाठी आहे ना तुमच्याकडे दिवाळी संच आवश्यक आहे। तर हा दीपावली संच आहे। नजदीक कुठेही दिंडोरी प्रणित स्वामी केंद्र असेल ना तर तिथे हा संच इझिली भेटून जातो आणि याची प्राइस पण जास्त नाहीये, फक्त 101 रुपये याची प्राइस आहे, जास्त प्राइस नाहीये। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही तोडगे करतो त्याच्यासाठी थोडीशी किंमत मोजावी लागली तरी काहीच हरकत नाही। याच्यामध्ये काय काय साहित्य आहे, त्याचबरोबर आपण त्या साहित्यांबरोबर आपण काय काय सेवा करू शकतोय हे पण मी तुम्हाला सविस्तर आज डिटेल्समध्ये माहिती देणार आहे। तर अष्टमी आहे ना 5 तारखेला आहे अष्टमी। तर आपल्याला अष्टमीपासून सेवेला सुरुवात करायची आहे। रविवार येत आहे तर ही सेवा कोणत्या टायमिंगला करायची, त्याचबरोबर ही सेवा झाल्याच्या नंतर आपण शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे डिटेल्समध्ये सांगणार आहे। याच्यासाठी मी तुम्हाला वाट पाहायला नाही लावणार की आपण अमावस्येच्या दिवशी कुठली सेवा करा, त्याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ टाकेल, काही नाही। फक्त हा थोडा व्हिडिओ मोठा होऊन जाईल पण हाच पहा, डबल व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही हाच व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, सेवा तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर आपल्याला आहे ना अष्टमीपासून सेवेला सुरुवात करायची आहे। तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल, मी प्रत्येक वेळेस सांगते प्रत्येक गृहिणीच्या घरात लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर घरामध्ये देवीचं आसन श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये पाहिजेच असतं। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर लवकरात लवकर श्रीयंत्र आणण्याचा प्रयत्न करा। नजदीक कुठे स्वामी केंद्र असेल तर तिथे तुम्ही सांगू शकताय, तिथे तुम्हाला इझिली भेटून जाईल किंवा तुम्ही आत्ता जरी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असतील तर तुम्ही कॉल करून सांगितला तरी तुम्हाला ज्या वेळेस तुमच्या स्वामी केंद्रातली आरती असेल त्या टायमिंगला ते श्रीयंत्र तुम्हाला भेटून जाईल। म्हणजे येत्या रविवारपर्यंत तुम्हाला श्रीयंत्र भेटून जाईल। आणि ऑनलाईन श्रीयंत्र मागवू नका, त्याचा काहीही उपयोग होत नाही। तुम्ही शक्यतो करून दिंडोरी प्रणित जर केंद्र नजदीक असेल तिथून घ्या किंवा तुम्हाला शक्य नाही झालं तुमच्या नजदीक जर कुठे देवाचं एखादं ठिकाण असेल तर तिथेही आजकाल श्रीयंत्र इझिली अवेलेबल होऊन जातात। गणपतीचं असू द्या, दत्ताचं ठिकाण असू द्या, प्रत्येक ठिकाणी आजकाल श्रीयंत्र इझिली अवेलेबल व्हायला लागलेले आहेत। तर श्रीयंत्र आवश्यक आहे आपल्याला या सेवेसाठी। बरं आता ताई श्रीयंत्र नाहीये, कुलदेवतेचा टाक असेल, टाक हा प्रत्येक गृहिणीच्या घरात असतो तर तुम्ही टाकावरती ही सेवा केली तरीही चालेल। ताई टाक पण नाहीये, बरं ठीक आहे, मी सविस्तर डिटेल्समध्ये थोडंसं फास्ट बोलते का तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। टाक पण नाहीये तर तुम्ही काय करा, या 8-9 दिवसांसाठी तुम्ही एक सुपारीची पूजा करा आपल्या कुलदेवतेच्या नावाने। तर एक सुपारीला पंचामृताने अभिषेक करा, कुलदेवतेचे नामस्मरण करा। तुमच्या कुलदेवती जी काही आहे तिचा 11 माळी किंवा 1 माळ जरी जप केला ना तरीही चालेल। तुम्ही ही सेवा अष्टमीला करायची आहे। अष्टमीच्या सकाळी आपली नित्यकामे आटपून तुम्ही कुलदेवतेच्या स्मरणार्थ एक सुपारीची पूजा करा। तिची पंचोपचार पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, त्याच्यावरती कुंकुमार्चन करा। कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला, अष्टमीला कुंकुमार्चन करायचं आहे। सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तुम्ही त्या टायमिंगने करू शकताय। आणि तेच कुंकू आपल्याला आहे ना या अष्टमी ते अमावस्यापर्यंतच्या काळामध्ये जी आपण ही सेवा करणार आहे त्या टायमिंगला तेच कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे। आणि
पूजेला बसताना गृहिणींच्या अंगावरती साडी पाहिजे नाही। तर या दिवसांमध्ये आपण ह्या सेवा करणार आहोत। तर या दिवसांमध्ये गृहिणींनी कमीत कमी पूजेच्या टायमिंगला तरी साडी परिधान करा। हातामध्ये एक तरी बांगडी पाहिजे नाही। कपाळी कुंकू लावायचं, जे आपण कुंकुमार्चन करणार आहे ना तर तेच कुंकू लावायचं आणि सेवेला सुरुवात करायची। तर ही सेवा आहे ना तिली सांजेची करायची। कुंकुमार्चन आपण दिवसभरात अष्टमीला केव्हाही केलं तरी चालेल आणि अष्टमीपासून अमावस्येपर्यंत जरी ही कुंकुमार्चन तुम्ही रोजचे रोज केलं ना तरी खूप छान त्याचा प्रभाव रिझल्ट तुम्हाला तुमच्या परिवारावरती, तुमच्या घरावरती पाहायला भेटणार आहे। का तर ह्या सेवा आपण करतोय ना तर आपल्याला आपल्या घरातील अवलक्ष्मी जी आहे ती लक्ष्मीपूजनच्या टायमिंग पर्यंत आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे। त्याच्यामुळे आपण या सेवा करत असतो। तर हे मी मनाने सांगत नाहीये, जे स्वामी केंद्रात जातात हे त्या व्यक्तींना सर्वांनाच माहिती आहे। ही सेवा आपल्याला केंद्रात सांगत असतात, फक्त मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करते। तर हे झाल्याच्या नंतर ना संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवायचे, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, गाईच्या तुपाचं निरंजन देवापुढे लावायचा, उंबऱ्यावरती एक लावायचा, शक्य झाले तर तुळशीलाही एक लावा, शक्य नसेल तर तेलाचा एक दिवा जरी तुम्ही तुळशीला लावला तरीही चालेल आणि सेवेला सुरुवात करायची। तर प्रथम काय करायचं, मी साहित्य दाखवते तुम्हाला। तर त्याच्यामध्ये एक गोमूत्राची बॉटल भेटते, गुलाबजलची पण एक बॉटल असते आणि या साहित्यांचा आपल्याला उपयोग होणार असतो। उठण्याचं पण एक पॅकेट भेटतं आपल्याला। पंचगव्य म्हणजे गाईच्या 5 पदार्थांपासून, म्हणजे गाईचे शेण, दूध, दही, तूप, या 5 पदार्थापासून हे मिश्रित पंचगव्य असतं आणि यांनी आंघोळ केली ना खरंच बऱ्याचशा आजारांवरती याचा प्रभाव पाहायला भेटतो। तुमच्या अंगदुखी असू द्या, अंग खाजणे असू द्या, कुठलेही शरीरावरती आजार वगैरे काही असू द्या, स्किनचे प्रॉब्लेम सर्व याच्यापासून नष्ट होतात। तर या आपल्याला अष्टमीपासून आहे ना दीपावलीपर्यंत, पूर्ण दिवाळी होस्तपर्यंत पंचगव्याने आंघोळ करायची आहे। म्हणजे पंचगव्य प्रथम अंगाला लावायचं आणि नंतर स्नान करायचे। आणि हे पण केंद्रात इझिली भेटतं, फक्त तुम्हाला ही पुडी जरी घ्यायची असेल कंटिन्यू तुम्ही वापरली ना वर्षभर तरीही चालते। आणि याच्यावरती परत डिटेल्समध्ये मी व्हिडिओ केव्हा तरी बनवण्याचा प्रयत्न करेन। तर ह्या मोहऱ्या आहेत, मोहऱ्या पण आपल्याला लागतात आणि याच्यात भेटतात। या मोहऱ्या आपल्याला अशा पण भेटू शकतात, आपल्याला कुठल्याही स्टोअरमध्ये भेटून जातात। कमळगठ्ठ्याची मणी, परत दशांग धूप पण भेटते याच्यामध्ये आणि याच्यावरती श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे आणि स्वामींचा फोटो पण आहे। आणि ही आहे ना परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री गुरुपीठावर केलेल्या बऱ्याचशा यज्ञांची ही विभूती आहे। विभूती किंवा याला आपण रक्षा पण म्हणू शकतो, तर ही पण भेटते याच्यामध्ये। आणि ही नाथ तर हे साहित्य आहे ना या बॉक्समध्ये भेटत असते, तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता ताई आम्हाला हे साहित्य किंवा हे कसं आम्ही इतक्या लवकर का, आत्ताची कंडिशन बेकार चालू आहे, म्हणजे पाहू शकता तुम्ही वातावरण बाहेरचं बिघडलेलं आहे, तुम्ही समजू शकताय, म्हणजे जाळपोळ कुठं काय चालू आहे, त्याच्यामुळे मी बोलते। तुम्हाला आता शक्य नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी हे वातावरण बिघडलेलं आहे, तुम्हाला शक्य नाहीये तर तुम्ही काय करा, तुम्ही जर स्वामी केंद्रात जात असाल किंवा नसाल, तुम्ही कमीत कमी आहे ना कमळगट्ट्याची मणी जर तुम्हाला भेटले तर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा। आपल्याला आहे ना 16 कमळगट्ट्याची मणी लागणार आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर तुम्ही पांढऱ्या मोहऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करा। आणि तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर तुमच्या घरात जी आपण सेवा करताना जी उदबत्तीची जी रक्षा पडत असते ना, तर ती इथून पुढे आता 2-4 दिवस राहिलेले आहेत, तोपर्यंत ती साठवून ठेवा, तिच्यावरती होता येईल एवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा घरामध्ये या 4-5 दिवसांमध्ये, म्हणजे ती विभूती पण मंत्रित होऊन जाईल। तर हे साधं गोमूत्र आहे, जिथं नजदीक आहे ना तुमच्या, म्हणजे असं नाही का स्टोअर वगैरे असतात, देवाचं साहित्य भेटतं तिथे हे गोमूत्र पण भेटून जाईल आणि गुलाबजेल पण तुम्हाला भेटूनच जाईल। आणि ही नात्तर पण भेटते, यातलं बाकीचं काहीच भेटणार नाही असं नाहीये। केंद्रात जर तुम्हाला जाणं शक्य नसेल, तुमच्या नजदीक जर केंद्र नसेल, दशांग धूप आणण्याचा प्रयत्न करा। गाईचं तूप आपल्या घरामध्ये असतंच, फक्त आहे ना आता मी जे काही सांगते ते पॉइंट नोट करा, लिहून घ्या आणि डीपमध्ये सेवा करा, म्हणजे व्यवस्थित पॉइंट लक्षात घेऊन जर तुम्ही सेवा केली तर तुमच्याकडून काही चुकी होणार नाहीये। तर प्रत्येक गृहिणीच्या घरात श्रीयंत्र असते, कुबेर यंत्र असते। आता माझ्याकडे कुबेर यंत्र नाहीये, मी यावर्षी कुबेर यंत्र घेण्याचं ठरवलं होतं, पण मी खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मी ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। मी खरंच त्या गोष्टींसाठी खूप खुश आहे
मी त्या नक्की तुमच्यावर शेअर करेन। मला कुबेर यंत्र घ्यायचं होतं पण यावर्षी मी कॅन्सल केलं। मी हेच कुबेर यंत्र वापरते। तुम्ही जर हा संच घेतला ना तर तुम्हाला श्रीयंत्र पण भेटून जाईल, कुबेर यंत्र पण भेटून जाईल। ज्यांना शक्य नाही होत ताई 1100 रुपये खर्च करणं खरंच आम्हाला शक्य नाहीये, तुम्ही हे जरी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र घरात पुजलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही। तर काय करायचं, आपण कुंकुमार्चन सकाळी केलेलं आहे, एक सेवा आपली पूर्ण झाली। संध्याकाळच्या टायमिंगला दिवे लागण वगैरे झाली, हातपाय स्वच्छ धुवून दिवे लागण वगैरे केली, पूजा अर्चा केली, स्वामींना मुजरा करा, देवांना मुजरा करा, दर्शन घ्या, दशांग धूप लावा। घरामध्ये चौकडे आहे ना हे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं। देवापुढे बसायचं, तुमचं देवघर शक्यतो ईशान्य कोपऱ्यात असावं, आपलं तोंड पूर्वेकडे असावं आणि ही सेवा देवापुढे बसूनच आपल्याला करायची आहे। मुख्य गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून गडबडीत, तर आपण ज्यावेळेस कुंकुमार्चन करत असतो प्रत्येक वेळेस आपण आहे ना श्री सूक्ताचं वाचन करत करत कुंकुमार्चन करत असतो। तर या सेवेसाठी आहे ना आपल्याला 99 मंत्राचा जप करत करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तर या नित्य सेवेच्या पुस्तकात सर्व मंत्र जप सर्व आहे। नजदीकच्या स्वामी केंद्रातून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकताय। जर तुमच्याकडे पुस्तक नाहीये तर तुम्ही ऑनलाईन गुगलवर सर्च करून सुद्धा 99 मंत्र लिहून घ्या आणि त्यांनी कुंकुमार्चन केलं तरीही चालेल। तर त्यानेच आणि हळदीचं कुंकू वापरलं ना तर ते उत्तम, म्हणजे ते चिटकूनही टाकलं चिटकून बसत नाही आणि श्रीयंत्रालाही चिटकून बसत नाही, स्वच्छ करायला इझी जातं, म्हणून हळदीचं कुंकू वापरा। त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्हाला आता ताई आम्ही जॉबला जातो, आम्हाला सकाळी कुंकुमार्चन करणं शक्य नाही, आम्ही संध्याकाळी केलं, हो दिवसभरात केव्हाही कुंकुमार्चन केलं ना तरीही चालेल। सकाळी तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी काढायला शक्य झाली तर सकाळी काढा, सकाळी शक्य नाही झाली तर संध्याकाळी आपल्याला या दिवसांमध्ये आवर्जून रांगोळी काढायची आहे। गाईचे पद्म म्हणजे आपण जे गोपद्म म्हणतो ना तर ते गोपद्म काढायचे। त्याचबरोबर लक्ष्मीची पावले, गाईची पावले आणि लक्ष्मीची पावले दोन्हीही आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर काढायचे आहेत या दिवसांमध्ये। अष्टमी ते आपल्याला अमावस्या म्हणजे दिवाळीत तर आपण काढणारच आहोत, पण या सेवेमध्ये या 8 दिवसांमध्ये तर आपल्याला आहे ना आवर्जून ही सेवा करायची आहे। आपल्याला गाईची पाऊल आणि लक्ष्मीची पाऊल बाहेर काढायचे आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू पण टाकायचं आहे। आणि जोपर्यंत आहे ना अवलक्ष्मीचा आपल्या घरातून नाश होत नसतो ना तोपर्यंत लक्ष्मीचा वास आपल्या घरात केव्हाही होऊ शकत नाही। त्याच्यामुळे आहे ना हे गोमूत्र जे साधं गोमूत्र आहे ना तर ते शिंपडायचं पूर्ण घरामध्ये। सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर आवर्जून गोमूत्र शिंपडायचं, ही सेवा विसरायची नाही। तर ताई मुख्य एक प्रश्न मध्येच सांगते मी, पण लक्षात घ्या ताई, आज आता दिवाळीचं सीझन चालू आहे, खूप दगदग असते, तुम्ही जॉबला असताल तर ताई आज आम्ही शॉपिंगसाठी बाहेर गेलो, माझ्याकडून नाही होतं नाही असं नाही, ताई आम्ही शॉपिंगसाठी बाहेर गेलो, तर काय करायचं आता, शॉपिंगला बाहेर गेलो, सेवेत खंड पडला, काहीच हरकत नाही, दुसऱ्या दिवशी काय करा तुम्ही डबल सेवा करा। डबल सेवा ती कशी करायची हे पण मी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगते। आपले पहिले 2 महिन्यांवरती सेवा झाली, परत 2 मणी घ्यायचे, 2 मणी घेतल्याच्या नंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या जपाचा करायचा, एक माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र। तर ही झाली डबल सेवा। फक्त मण्यांवरती सेवा करायची, मोहऱ्या वगैरे परत डबल घेऊन टाकण्याचा प्रयत्न करू नका, ते नाही केलं तरी चालतं, फक्त मणी आपण त्या दिवशी डबल घ्यायचे असतात, ही सेवा डबल करायची असं मी बोलले। तर गोमूत्र शिंपडून झालं, देवापुढे बसायचं, थोड्या मोहऱ्या आणि थोडी उदी घ्यायची हातामध्ये उजव्या हातामध्ये आणि 11 वेळा वल्गा सुक्त आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं, 11 वेळाच म्हणायचं आणि त्याच ह्याच्यावरती 108 वेळा स्वामींचा जप करायचा आहे। 11 वेळा वल्गा सुक्त आणि 11 वेळा कालभैरवाष्टक, हे सर्व सेवा या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत। ही जी आपली नित्यसेवा आहे ना या पुस्तकात सर्व सेवा आहे, म्हणजे कालभैरवाष्टक पण आहे, वल्गा सुक्त पण आहे, स्वामींचे जप तप आरत्या सर्व आहे, त्यामुळे हे पुस्तक असणं आपल्याकडे आवश्यक आहे। वल्गा सुक्त, कालभैरवाष्टक, एक माळी स्वामींचा जप म्हणायचा या मोहऱ्यांवरती आणि मोहऱ्या आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात, तुम्ही 4 रूम असू द्या, 5 रूम असू द्या, 1 रूम असू द्या, किंवा गावाकडे नाही का अशा रूम सगळे सेपरेट सेपरेट असतात, पण आपलेच घर आहे, प्रत्येक रूम मध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडे थोडे मोहरी आपण ती उदी आणि मोहरी टाकून द्यायची आहे। तर याने आहे ना आपल्या घराचं संरक्षण होत असते या सेवेमुळे। तर हे झालं। त्याचबरोबर तुम्हाला जर संध्याकाळच्या टायमिंगला परत एकदा लक्ष्मीची सेवा करणं झालं तर त्या टायमिंगला करा, नाही तर दिवसभरामध्ये केव्हाही मी जी आता सेवा सांगते ना ती दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल। आपल्या घरात जो कुलदेवतेचा टाक असेल, याच्यासाठी कुलदेवतेचा टाक आवश्यक आहे।
कुलदेवतेचा टाका असेल तर काय करायचं, 11 वेळा किंवा 1 वेळा श्री सूक्ताचं वाचन करायचं आणि देवीला अत्तर लावायचं, हळदी कुंकू लावायचं. गजरा शक्य झालं तर रोजची रोज छोटं काही ना, एवढंसं काही ना गजरा आणा. आजूबाजूला जर फुले असतील तर त्याचा गजरा बनवा आणि देवीला तो वाहा, कुलदेवतेला आपल्या वाहा. शक्य नसेल तर एखादं फुल वाहिलं तरीही चालेल. 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करा. हे दिवस खरंच खूप महत्त्वाचे आहेत. एवढी धावपळ होते ना तरी सुद्धा मी हे व्हिडिओ बनवत असते मी तुमच्यासाठी. आणि ह्याच्यासाठी आहे ना, मी खूप ही सेवा बनवण्यासाठी, ही सेवा तुमच्यावर पोहोचवण्यासाठी 8 दिवस झाले मी हा संच आणलेला आहे. त्यात ही सेवा तुमच्यापर्यंत टायमिंगमध्ये पोहोचली पाहिजे. तर त्याचबरोबर आपल्या घरात जर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर श्री सूक्त किंवा पुरुष सूक्त ही सेवा पण सकाळी केली तरी चालेल. सकाळी गडबड येताही नाही झाली तर संध्याकाळी केली तरीही चालेल. श्री सूक्त आणि पुरुष सूक्त वाचून स्वामींच्या मूर्ती जर असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर फक्त फोटो समोर ठेवून वाचन जरी केलं तरीही चालेल. मूर्ती असेल तर मूर्तीला अत्तर लावा, फोटो असेल तर फोटोला अत्तर लावा तरीही चालेल. अष्टगंध लावा, स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करून घ्या. तर आता ही आपली बऱ्यापैकी सेवा पूर्ण झालेली आहे. आता फक्त राहिली कमळगट्ट्याच्या मण्यांवरची सेवा. तर हे आहेत ना कमळगट्ट्याचे मणी आहेत, हे ऑनलाईन पण भेटतात. लवकर जर तुमच्यापर्यंत भेटून जाणार असेल तर तुम्ही ऑनलाईन हे मणी मागवले तरीही चालेल. आणि मणी जरी नाही भेटले तरी काय करायचे हे पण मी तुम्हाला सांगते. मणी भेटू शकत नाहीत म्हणून व्हिडिओवरून बाजूला होऊ नका तुम्ही. तर हे 2 मणी घ्यायचे, डाव्या हातावरती हे मणी घ्यायचे, 2 मणी. रोजची रोज 2 मण्यांवरती ही सेवा करायची आहे. 2 मणी घ्यायचे, त्याच्यावरती षोडशी मंत्र बोलायचा. तर षोडशी मंत्र कोणता आहे तो पण मी सांगते. रीम कय इल रीम हसक हल रीम सकल रीम. रीम कय इल रीम हसक हल रीम सकल रीम. थोडासा मंत्र अवघड आहे पण माझा पाठ आहे, पण थोडं का होईना चुकायला नको म्हणून मी पाहून सांगते. तर हा मंत्र आपल्याला आहे ना, हा षोडशी मंत्र आपल्याला 16 वेळा बोलायचा आहे. त्याचबरोबर 1 माळ स्वामी समर्थ मंत्रांची करायची आहे. 1 माळ कमलात्मक मंत्र. कमलात्मक मंत्र मी सांगते आणि कमलात्मक मंत्र सुद्धा या पुस्तकात आहे. पुस्तक नाहीये, तुम्ही गुगलवर सर्च करून मंत्र घ्या, लिहून घ्या आणि नंतर ना ही सेवा करा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हे मंत्र आमचे पाठ आहेत. तर हा मंत्र सुद्धा 1 माळ बोलायचा. हा मंत्र सुद्धा 1 माळ बोलायचा. मण्यांवरती आपल्याला काय सेवा करायची आहे तर आपल्याला मंत्र बोलायचे आहेत. कोणता? षोडशी मंत्र, कमलात्मक मंत्र आणि स्वामींचा मंत्र. एवढीच सेवा या मण्यांवरती करायची आहे. या पूर्ण सेवेला आहे ना जास्तीत जास्त अर्धा तास लागेल, याच्यापेक्षा जास्त काहीच लागणार नाहीये. पहिल्या दिवशी थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला का तर पहिल्यांदाच तुम्ही ही सेवा करताय, नंतर इझी होऊनच जाणार आहे. ही सेवा झाली. आता या मण्यांवरती ही सेवा झाली. तर हे मणी काय करायचे, एक प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे 2 मणी ठेवायचे आणि झाकून आपल्या देवापाशी ते मणी ठेवून द्यायचे. म्हणजे देवघराच्या खाली जरी ठेवले, ड्रॉवरमध्ये ठेवले तरीही चालेल. तर सेवा आपली पूर्ण झाली. त्या मोहऱ्या आपण दुसऱ्या दिवशी सकाळी झाडण्याबरोबर झाडून बाहेर टाकून द्यायच्या कचऱ्यामध्ये. तर ही सेवा आपल्याला आहे ना रोजची रोज करायची आहे. रोजची रोज कुंकुमार्चन, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र, देवीचा टाक असेल तर टाक, हे दोन्ही नसेल तर तुम्ही कागदी श्रीयंत्र आणले तरीही चालेल किंवा पत्र्याची श्रीयंत्र आणले. काही परिस्थितीनुसार शक्य नाहीये पत्र्याची श्रीयंत्र आणले तरीही चालेल. सुपारी जरी ठेवली आणि सुपारीवरती जरी कुंकुमार्चन केले तरीही चालेल. त्याचबरोबर आपल्याला कुलदेवतेच्या टाकवरती श्रीसूक्ताचे वाचन करून 1 वेळा करा, 16 वेळा करा. हे करून अत्तर लावायचे आहे, देवीची पूजा अर्चा करायची आहे. दिवसभरात या सेवा तुम्ही केव्हाही करू शकताय. फक्त जी मी मोहऱ्या आणि जी आपली उदी आहे ती सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे. कमळगट्ट्याच्या मण्यांवरची पण सेवा संध्याकाळी करायची आहे. ताई आता आम्हाला मणी शक्य नाही आहेत आणणं, तर काय करू? बरं, तुम्हाला मणी आता आणणं शक्य नाही आहे तर तुम्ही काय करा, पण होता होईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही. शक्य नाही आहे, मोहऱ्या तुम्हाला भेटतील जवळच्या स्टोअरवरती, कुठेही तुम्हाला या पिवळ्या मोहऱ्या भेटून जातील. तर पिवळ्या मोहऱ्या आणा. पिवळ्या मोहऱ्याबरोबर मी तुम्हाला सांगते, देवघरामध्ये आपण जी नित्य सेवा करतो, स्वामींचे 11 माळी जप, त्याचबरोबर सारामृतचे 3 अध्याय, हे रोजचे रोज तुम्ही करा या दिवसांमध्ये. आणि जी आपल्या उदबत्तीपासून जी उदी पडते ना तर ती साठवून ठेवा.
आणि ज्या दिवशी आपण सेवेला, अष्टमीला आपण सेवेला सुरुवात करणार आहे ना, तर तुम्ही पांढऱ्या मोहऱ्या हातामध्ये घ्या, ती उदबत्तीची रक्षा आहे ती हातामध्ये घ्या, त्याच्यावरती मी सांगितल्याप्रमाणे सर्व सेवा करा आणि त्या मोहऱ्या घरात चौफेर टाकल्या म्हणजे कोपऱ्यांमध्ये ठेवल्या तरीही चालेल. आता कमळगट्ट्याचे मणी नाही येत ताई, काय करावे? बरं, कमळगट्ट्याचे मणी नाही येत तर तुम्ही काय करा, कमलात्मक मंत्र म्हणा, नुसतं पुढे बसा देवाच्या, कमलात्मक मंत्र बोला, षोडशी मंत्र बोला, एक माळ स्वामी समर्थांचा करा किंवा 11 माळी स्वामी समर्थांचा जप करा, नित्यसेवेतले 3 अध्याय वाचा. हे केलं आपण, नुसतं हे केलं तरी चालेल. पण शक्य झालं नाही हे आणलं तर खूप छान होईल. बरं, शक्य नाही येत तर मी सांगितलं तुम्हाला असं केलं तरीही चालेल. बरं, आता ही सेवा झाली, आपण रोजची रोज ही सेवा करायची आहे. दशांग धूप लावायची, तुपाचा दिवा लावायचा, ह्या सेवा करायच्या. तर शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी काय करायचं, अमावस्या, एक मिनिट फोनवर येते हे पण सांगते मी तुम्हाला. आणि याच्यात आहे ना, या बॉक्समध्ये हा पेपर पण भेटून जातो, याच्यात सर्व दिलेलं आहे. पण प्रथम केलं ना तर लक्षात येत नाही, इझिली लक्षात येतच नाहीये. तर 12 तारखेला अमावस्या आहे, लक्ष्मीपूजन आहे. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर अमावस्येच्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, उठणे लावायचं, त्याचबरोबर पंचगव्य पण अंगाला लावायचं. पंचगव्य आहे ना अगोदर अंगाला लावून घ्यायचं, पंचगव्यानी अगोदर स्नान करायचे पंचगव्य लावून, किंवा पाण्यात जरी टाकलं ना थोडंसं पंचगव्य, तुमच्या लक्षात नाही आलं पाण्यात जरी टाकलं तरीही चालेल. पंचगव्य लावून झाल्याच्या नंतर ना आपण अंगाला उठणे लावायचं, उठणे लावल्याच्या नंतर स्नान करून घ्यायची, शुचिर्भूत व्हायचं, घरातली जी नित्य कामे आहेत ती आटपून घ्यायची, देवासमोर यायचं. बरं, सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाली, एक काम करायला विसरू नका, जो आपण डब्बा जे आणि मणी आहेत ना रोज 2ची 2 घ्यायचे, रोजची रोज 2 मणी घ्यायचे, त्याच्यावरती ही सेवा करायचीच आहे आणि त्या डब्यात ते मणी ठेवायचे आहे. केव्हा केव्हा असं होईल 16 मणी येण्याच्या ऐवजी 17 येतील किंवा 15 येतील किंवा 14 येतील, घाबरू नका. तसं आलं तर आहे ना, जे शेवटचे 2 दिवस आहेत ना एकच मणी घ्या, किंवा जर 17 आले तर एक मणी तसंच जरी ठेवला तरी चालेल, किंवा त्या मण्यावरती एकच मणी. नाही तर तुम्ही काय करसाल, शेवटच्या दिवशी 3 मणी राहिलेत ताई, मग 3 घेऊ का? नाही, तुम्ही काय मला पर्सनली परत मेसेज करायला, माझा नंबर नाही, व्हॉट्सअपला केला मी, यूट्यूबला मेसेज केला मी गडबडीत असले नाही पाहिला, तर तसं नको व्हायला. शेवट जर 3 मणी राहिले ना, पहिल्या 2 मण्यांवरती सेवा करा आणि परत एका मण्यावरती सेवा करा. आणि अमावस्येच्या दिवशी सकाळी आहे ना, गाईचे तूप त्या मण्यांवरती भरपूर टाका डब्यामध्ये आणि ते मणी ठेवा, का आपल्याला त्याच्यावरती पण परत सेवा करायची आहे. आता ही सेवा केल्यावर तुम्ही मणी काय करणार हे पण तुम्हाला समजलं पाहिजे ना. तर काय करायचं, त्या दिवशी त्या डब्यामध्ये तूप टाकून ठेवायचं. तुमच्याकडे हवनाचं भांडं असेल ना तर ठीक आहे, हवनाचं भांडं नसेल, लोखंडी कढई असली, घमेलं असलं तरीही चालेल. झाडांचे फांद्या आणायच्या, म्हणजे जिथं फुलांचं दुकान असतं, म्हणजे जिथं देवाचं साहित्य भेटतं ना तिथं हवनाचं पण साहित्य भेटतं. हवन पूजेचं सामग्री म्हटलं ना तरी देतात, तर ती आणली तरी चालेल. किंवा गावाकडे नाही का आपले 5 पालव्या म्हणजे 5 झाडांच्या काटक्या जरी आणल्या त्याने होम केला तरीही चालेल, किंवा गाईच्या गौरीने जरी होम केला ना तरी चालेल. अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये होम करायचा आहे आणि ही सेवा आपण स्वतःही करू शकतोय. तर काय करायचं, हवन कुंडापाशी येऊन बसायचं, कामं सगळी झाली, हवन कुंडापाशी येऊन बसायचं, गौरी ठेवायची, त्याच्यावरती ते लाकडं आपण जी 5 झाडांची लाकडं आणलेली आहेत ती ठेवायची. बाकीचं काही साहित्य नाही भेटलं, गौरी जरी भेटली ना तुम्हाला तरीही चालेल हवनासाठी. तर गौरी ठेवायची घमेल्यात किंवा कढईमध्ये ठेवून घ्या लोखंडी, कारण लोखंडी कशामुळे बोलते का तर खराब होणार नाही ती. आणि अग्नी केव्हाही प्रज्वलित करताना आहे ना, आपल्या देवघरातील दिवा आहे ना त्यांनीच होम प्रज्वलित करायचा असतो. तर त्यांनी आपला होम प्रज्वलित करायचा, म्हणजे जी गौरी आहे तिच्यावरती थोडंसं तूप टाका, एखादा कापूर नसतो का आपल्या देवघरातील तो कापूर ठेवा, तुपाची वाट ठेवा, म्हणजे लवकर प्रज्वलित होईल. गौरी प्रज्वलित करून घ्या. आता गौरी प्रज्वलित होत असताना थोडंसं तूप टाकत राहिला तरी चालेल. देवासमोर बसायचं, 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप करत करत तूप टाकायचं, स्वाहाकार करत राहायचं. 11 माळी स्वामी समर्थांचा जप झाला त्याच्यानंतर नवार्णव मंत्र करायचा आहे. 1 माळ नवार्णव मंत्राची करा किंवा 11 वेळा नवार्णव मंत्राची करा. गाईचे तूप स्वाहाकार करत टाकत राहायचं आहे अग्नीला. 24 वेळा गायत्री मंत्राचा करायचा आहे, म्हणजे बोलायचं, फक्त 24 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे. गायत्री मंत्र बोलून पण तुपाने स्वाहाकार करायचा आहे अग्नीत. आणि नवार्णव मंत्र थोडासा, म्हणजे नाही तुम्हाला 11 माळी शक्य करणं झालं ना तर कमीत कमी 14 वेळा किंवा 16 वेळा तरी नवार्णव मंत्राचा जप करा आणि त्याचा पण स्वाहाकार करा. तर आता हे झालं, हे चालू आहे, अग्नी प्रज्वलितच ठेवायचा आणि फरशी वगैरे फुटणार नाही याची दक्षता घ्या,
कारण ते हवन खूप म्हणजे गरम होऊन जातं, कारण सेवा भरपूर मोठी आहे, एवढे जप करायचे सोपे नाही आहेत. तर हे झाल्याच्या नंतर एक कमल गट्ट्याचा मणी हातामध्ये घ्यायचा, असा घेतला तरी चालेल किंवा चमच्यात असा धरला तरीही चालेल. तो घ्यायचा आणि कमलात्मक मंत्र बोलायचा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमलाले प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः स्वाहा स्वाहा म्हणायचं. कमलगट्ट्याचा मणी अग्नीमध्ये टाकून द्यायचा. तसं प्रत्येक मण्यावरती हा मंत्र बोलायचा आणि तो मणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. याच्यामुळे आहे ना, वर्षभर आर्थिक उन्नती तर आपली होतच असते, मानसिक उन्नती आणि आध्यात्मिक उन्नती पण होत असते. तर ही सेवा आहे. आता पूर्ण सेवा मी डीपमध्ये सांगितलेली आहे. माझ्यामध्ये सर्व बंधू भगिनींना ही सेवा लक्षात आलेली आहे. जर कोणी दादा माझ्या व्हिडिओवरती असतील तर त्यांनी आवर्जून घरी सांगा, ही सेवा हा संच तुमच्या ताईंना नेऊन द्या. कारण गृहिणीनेच सगळं करावं घरामध्ये असं काही नाही, पण ही सेवा जास्तीत जास्त गृहिणींनीच केली पाहिजे. आणि जर एखाद्या घरात गृहिणी नाहीये, ताई मला ही सेवा करायची आहे, एखादे दादा असतील तरीही तुम्ही सेवा करू शकताय, काहीच हरकत नाही. फक्त काळे वस्त्र परिधान करू नका ही सेवा करताना आणि डोक्यावरती टोपी ठेवा. हे नियम तुम्ही पाळा. आणि कपड्यांविषयी पण सांगू शकते. जर दादा ही सेवा करणार असतील ना, तर कपडे शर्ट आणि पॅन्ट घाला. नाईट पॅन्ट टी शर्ट वगैरे सेवेसाठी चालणार नाहीयेत. ते व्यवस्थित कपडे वगैरे परिधान करा आणि नंतरच पूजेला बसा. सेवा भरपूर मोठी झालेली आहे. आय होप तुम्हाला ही सेवा लक्षात आलेली असेल. सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या मते पूर्ण 99% नाही 100% मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जरी प्रथम लक्षात नाही आला तरी परत एकदा पहा, व्हिडिओ लक्षात येईल. जे मंत्र जप काही मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते लिहून घ्या. आणि जे नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यातलं वाचन करा. का तर श्रीसूक्त मी तुम्हाला एवढं मोठं सांगू शकत नाही. श्रीसूक्त, पुरुष सूक्त सर्व आहे. यूट्यूबवरती सर्च करून जरी तुम्ही बोलला तरीही चालेल. आता पुस्तक नाही येत ताई मला वाचता येत नाही, तुम्ही यूट्यूबला जरी श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त लावून दिला आणि त्याच्याबरोबर पुटपुटत तुम्ही राहिलात तरीही चालेल. फक्त बोलण्याचा प्रयत्न करा तुम्ही, ते तुमचं तोंडवळणी पडून जाईल. मी प्रत्येक वेळेस सांगते, वाचता येत नाहीये, पुस्तक नाहीये, तुम्ही यूट्यूबला लावा, पुटपुटत राहा, तरी सेवा तुमच्याकडून घडणार आहे. तरी स्वामी मार्ग आहे. स्वामी मार्गात आल्याने कोणाचेच वाईट होत नाही. स्वामी मार्ग धरा. जे मनात नाही त्या गोष्टी सुद्धा साध्य होतील. ज्या मनात आहेत त्या तर होणारच आहेत. पण ज्या चांगल्या गोष्टी मनामध्ये आहेत साध्य करण्याच्या, तर त्या फक्त मनात ठेवा. स्वामींना बोलून दाखवू नका. स्वामी नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि ही सेवा करा. ही सेवा केली ना, आर्थिक टंचाई बऱ्यापैकी दूर होणार आहे. पूर्ण सेवा करा. टायमिंग फक्त संध्याकाळच्या टायमिंगला कुठली सेवा करायची, सकाळी कुठली सेवा करू शकता हे लक्षात घ्या. आणि ही सेवा शक्यतो करून आहे ना टायमिंगमध्ये करा. सकाळच्या टायमिंगला जी सेवा तुम्ही करताय ती सकाळीच ठेवा. संध्याकाळच्या टायमिंगला जी सेवा करताय तुम्ही ती संध्याकाळीच करा. चला मग, आय होप तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल, आजचा व्हिडिओ पण आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनेलवरती जर नवीनच आले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. का तर बऱ्याचशा गोष्टींशी निगडीत मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत असते. लक्ष्मी प्राप्ती असू द्या किंवा बरेचसे काही माझे डेली व्लॉग असू द्या, ट्रॅव्हलिंग व्लॉग असू द्या, पार्लरविषयी असू द्या, स्किन केअर रुटीन असू द्या, बऱ्याचशा गोष्टींशी निगडीत मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.